डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साधा सिंपल सँडविच बनवणार आहोत, चीज सँडविच। चला तर चीज सँडविच बनवण्यासाठी एका ब्रेडच्या स्लाइसला आपण मस्का लावून घेऊया आणि मग मस्का लावलेली बाजू आपण ना तव्यावरती ठेवायची तापत, म्हणजे आपण ती स्लाइस भाजून घ्यायची आहे तव्यावरती आणि मग वरच्या बाजूनी पण मस्का लावायचा ब्रेडच्या। दुसरा ब्रेड पण आपण अशाच पद्धतीने मस्का लावून घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। बघा या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवतो आणि हा ब्रेड सुद्धा आम्ही असाच ठेवला आहे। चला आणि मग नंतर ह्या ब्रेडच्या वरच्या बाजूने सुद्धा आम्ही मस्का लावलेला आहे। जर हातात पकडून आम्ही मस्का दोन्ही बाजूला लावला असता तर हाताला मस्का लागला असता, म्हणून तव्यावरती आम्ही मस्का त्या ब्रेडला लावला आणि मग वरती कांदा आहे ना बारीक चिरलेला जरा एका स्लाइसवरती आम्ही टाकला आहे। मग बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची आणि मग लसूण या पावावरती शिवरायची आणि मग पुन्हा जरा फ्लेवरसाठी कांदा बारीक चिरलेला टाकायचा, वरून जरा चिमूटभर मसाला टाकायचा, मीठ मसाला टाकायचा आणि मग नंतर मीठ टाकलं नाही कारण का मला माहिती आहे की या चीजच्या स्लाइसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, ही चीजची स्लाइसमध्ये टाकली आहे। आणि मग जरा आहे ना काविल त्याच्या साहाय्याने दुसरा ब्रेड जेव्हा आपण त्याच्यावरती ठेवू ना तेव्हा जो जरा प्रेस करून करून आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। मग आता परतून घेऊया आपण। किती सुंदर झाला आहे ना सँडविच, साधा सिंपल व्हेज चीज सँडविच। अशा प्रकारे जरा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे। काविल त्याच्या साहाय्याने जरा प्रेस करायचा, बघा अशा प्रकारे। आणि मग 2 चमच्यांच्या साहाय्याने आपण जरा आहे ना हा सँडविच जो आहे आरतून परतून घ्यायचा आणि मग जेव्हा चांगल्या प्रकारे सँडविच भाजला जाईल असं वाटेल तेव्हा मग आपण जरा वरून आपण मस्का लावून घ्यायचा आणि मग तव्यावरून आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि मग आपल्याला पाहिजे असेल तर वरतून सॉस टाका अशा प्रकारे आणि जरा चमच्याने पसरवून घ्या। बघा सॉस लावून मस्का किती सुंदर लागतो आणि वरती जरा कोथिंबीर शिवरा अशा प्रकारे। कोथिंबीर जरा सॉसमध्ये ओली झाली म्हणून अशी दिसते, बघा किती सुंदर दिसत आहे ना सिंपल सँडविच। ह्या वेळेला आपण सँडविच बनवण्यासाठी मस्का तव्यावरती टाकला आहे आणि मग त्या तव्यावरती आपल्याला ब्रेडची स्लाइस टाकायची आहे, म्हणजे तव्यावरती मस्का टाकून आपण ब्रेडची स्लाइस भाजून घ्यायची आहे। आरतून परतून भाजून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूला पावाच्या मस्का लागेल आणि मग एका स्लाइसवरती जरा आपण ना सॉस लावून घ्यायचा आणि चमच्याने पसरवून घ्यायचा। मग आपण पुन्हा कांदा शिवरून घ्यायचा, चिरलेला कांदा जरा आहे ना शिवरू शकता आणि मग बारीक चिरलेली मिरची, लसूण घ्यायची, लसूण बारीक चिरलेली आणि मग नंतर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा अशा प्रकारे शिवरायची आणि मग आपण आपली चीजची स्लाइस जी आहे ना ती वरती ठेवायची। चीजची स्लाइस वरती ठेवली तर मग दुसरा पाव त्याच्यावरती ठेवायचा, बघा अशा प्रकारे ठेवायचा। चीजची स्लाइस पहिला ठेवून घ्या आणि मग त्याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर शिवरा। सुंदर लागतं, अतिशय सुंदर लागतं। आणि मग पुन्हा आम्ही सॉस टाकला आहे त्यावरती आणि मग मगाची ब्रेडची स्लाइस त्यावरती ठेवा आणि मग काविल त्याच्या साहाय्याने प्रेस करून करून आपण तो दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे तव्यावरती भाजून घ्यायचं। अशा प्रकारे भाजून घेऊया आणि मग जरा मस्का लावायचा, आपण पाहिजे तेवढा मस्का लावायचा पावाला, खूप छान फ्लेवर येतो, छान अगदी पिझ्झा असतो ना पिझ्झापेक्षा सुंदर लागतो चवीने। चला दोन्ही साईडने भाजून घेण्यासाठी आपण 2 चमच्यांचा वापर करून आपण तो आरतून परतून घ्यायचा सँडविच। चला वरून पण मस्का लावला आहे पावाला आपण मस्का लावून घेतल्यानंतर पाव बघा किती मस्त आणि शायनिंग आलेला दिसत आहे ना। सँडविच तयार झालेला आहे, दोन्ही साईडने आपण जरा सँडविचला भाजून घेऊया। अशा प्रकारे आपण हा सँडविच आपण बनवायचा आहे। तव्यावरती सँडविच ठेवायचा आणि मग जरा काविलच्यावरती ठेवून जरा तो प्रेस करायचाच आहे आणि मग ताटामध्ये काढून घेऊया। दोन्ही सँडविच बनवून झाले आहेत, कटिंग करून घेऊया मधून मधून। बघा कटिंग केल्यावर किती सुंदर दिसतोय ना चीज घातलेला सँडविच कटिंग करून झाल्यानंतर दुसरा सँडविच पण खूप सुंदर दिसत आहे। आपण दुसरावाला सँडविच जो आहे तो सुद्धा कटिंग करून घेत आहोत, आपण पाहू शकता। ह्या सँडविचला वरून मस्का लावला आहे।
सँडविच कटिंग करून झालेला आहे. हा सुद्धा सँडविच बघा किती सुंदर दिसत आहे ना. चल ताटामध्ये ठेवूया. वाव, खूपच सुंदर तयार झाले आहेत हे सँडविच. तव्यावरती साध्या सिंपल पद्धतीने बनवलेले हे सँडविच. पुन्हा आपण हे तव्यावर फ्राय करून घेऊया. म्हणजे जरा थंड झाले असतील तर कटिंग करेपर्यंत थंड झाले असतील तर पुन्हा तव्यावरती ठेवा आणि मग पुन्हा आपण चांगल्या डिशमध्ये काढून घेऊया. एक एक सँडविच आपण डिशमध्ये चांगल्या पद्धतीने ठेवूया आणि मग थोड्या वेळाने खायला घेऊया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा.